आष्टी शहरात गेल्या 4 दिवसापासून सुरू असलेल्या डॉक्टर स्वामीनाथन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा आज समारोप होत आहे आणि विविध शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रदर्शन पाहण्यासाठी आलेत। आपल्यासोबत काही विद्यार्थिनी आहेत, त्यांच्याशी बोलूया। काय वाटले या प्रदर्शन पाहून, काय सांगता? आज आम्ही इथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी आलो आहोत। आम्ही श्रीराम महाविद्यालयाचे विद्यार्थी आहोत। इथे आल्यावर आम्ही प्रथमच 1.5 टनाचा रेडा पाहिला आहे। तर त्या रेड्याला खाण्यासाठी 15 लिटर दूध, 3 किलो आटा व 2 ते 3 किलो सफरचंद लागतात। नंतर आम्ही पुढे ट्रॅक्टरचे काही शेतीसाठी लागणारे आवश्यक असणारे काही अवजारे पाहिले व ते शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। नंतर आम्ही पुढे नर्सरी पाहिली, तर त्यात सीताफळाची रोपे, विविध प्रकारची सीताफळाची रोपे आणि आणखीन तिथे असं कुठं राज्यस्तरीय प्रदर्शन पाहिलं होतं का? पहिल्याच वेळेस इथं संधी भेटली पाहायला? नाही, आम्ही म्हणजे याआधी कुठे पाहिले नाही। धोंडे साहेबांनी इथे आष्टी येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आयोजित केल्याबद्दल त्यांचे मी आभार मानते। अजूनही काही विद्यार्थिनी आहेत आपल्यासोबत, त्यांना विचारू की तुला काय वाटतं, कसं वाटलं हे प्रदर्शन, काय सांग? डॉक्टर स्वामीनाथन राज्यस्तरीय यामध्ये आम्हाला बरं वाटलं आणि आमच्या सर्व विद्यार्थ्यांना शेतीविषयी माहिती मिळाली। आम्हाला खूप दिवसापासून म्हणजे पाहायचं पण होतं आणि मी एक ॲग्रीची विद्यार्थिनी आहे, तर इथं मला खूप फायदा झालेला आहे आणि मी धोंडे साहेबांचे खूप माझ्या कॉलेजतर्फे आभार मानते। विद्यार्थ्यांचा खूप फायदा झाला। आम्ही रेडा पण पाहिला, तर आम्हाला ते विद्यार्थ्यांना खूप विशेष वाटलं। म्हणजे आमच्याकडे या भागात काही तसा रेडा वगैरे नाही आहे, तर आम्ही तो पाहिला, आम्हाला भारी वाटलं। इथं खाण्याचे पण पदार्थ आम्हाला मिळाले, ते पण आम्ही खाल्ले। शेतीचे अवजारे वगैरे भरपूर आम्ही पाहिलं, भारी वाटलं। आपल्यासोबत या महाविद्यालयाचे प्राध्यापक आहेत, त्यांच्याशी बोलूया। काय वाटलं सर हे प्रदर्शन पाहून? कसं? डॉक्टर स्वामीनाथन यांनी देशाच्या हरित क्रांतीचे जनक म्हणून मानलं जातं आणि डॉक्टरांच्या नावानं साहेबांनी कृषी प्रदर्शन भरवलं। पूर्ण तालुक्याला नाही तर पूर्ण आसपासच्या भागातील, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण गोष्टी इथं पाहायला भेटल्या। इथं फक्त रेडाच नाही तर कृषी यांत्रिकीकरण, अन्न पदार्थाचं प्रोसेसिंग प्रक्रिया, त्याचबरोबर इतर पाणीच्या विषयी सिंचनाच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, काटेकोरपणे मायक्रो स्प्रिंकलर वगैरे असतील, याबद्दलची माहिती इथं सगळ्यात देण्यात आली आणि ग्रामीण भागातील शेतकरी कुठंतरी नवीन तंत्रज्ञानाची कास धरून सुधारेल या दृष्टीनं हे कृषी प्रदर्शन खूप महत्त्वाचं मानलं जातं। गेल्या 4 दिवसापासून शेतकऱ्यांचा अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद या कृषी प्रदर्शनाला लाभलेला आहे। या भागामध्ये शेतकऱ्यांची मुलं शिकावी म्हणून कृषी महाविद्यालय आष्टी, छत्रपती शाहू फुले आंबेडकर कृषी महाविद्यालय आष्टी यांच्या नियोजनाखाली हे सगळं प्रदर्शन भरवण्यात आलं आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं या प्रदर्शनाचं नियोजन यांच्यामार्फत करण्यात आलेलं होतं। हे आता समारोप होणार आहे आज या प्रदर्शनाचं। काय वाटतं सर तुम्हाला? एकूण 4 दिवसापासून सुरू आहे, मोठी गर्दी होत आहे, तुम्ही पण कड्याहून आष्टी इथे आलात, काय वाटलं? आष्टीसारख्या दुष्काळी परिस्थितीमध्ये धोंडे साहेबांनी हे कृषी प्रदर्शन ठेवण्याचा एक महाक्रांतिकारी प्रयोग केलेला आहे, तो खरंच यशस्वी झालेला आहे आणि अनेक शेतकऱ्यांना त्याचबरोबर विद्यार्थ्यांनासुद्धा, कारण की शेतीवरतीच आपली अर्थव्यवस्था अवलंबून आहे आणि या शेतीवरती अर्थव्यवस्था असल्यामुळे नवीन पिढीलासुद्धा शेतकऱ्यांचं आणि शेतीचं ज्ञान मिळालं पाहिजे, तंत्रज्ञान समजलं पाहिजे, शेतीकडे नवीन पिढी आकृष्ट झाली पाहिजे। त्या दृष्टीनं हे जे कृषी प्रदर्शन आहे ते यशस्वी झालेलं आहे आणि हा प्रयोग यशस्वी होऊन अनेक लोकांना कृषी क्षेत्राची आवड आणि जिज्ञासा निर्माण झालेली हे मला वाटतं। धन्यवाद। एकूणच आपण पाहिले की अशा पद्धतीने विविध प्रतिक्रिया विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी व्यक्त केल्यात। अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, जिल्हा बीड। माझं नाव सावळेराम भानुदास बळे, पारगाव जोगेश्वरी। मी पारगावहून आलो आहे। कसं पाहून आपण फार लांब जातो पाहण्यासाठी, तिथं भरवलं याच्याबद्दल। आधुनिक पद्धत, लोक काही जे सध्या कष्ट करतात ते लोक पुन्हा मुंबईला जाऊ शकत नाही, ते लोक आता आष्टीत यायचं म्हणजे त्यांना जवळ आहे आणि त्या शेतकऱ्यांना, आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांना जवळचं अंतर झालेलं आहे आणि मुक्त मध्ये ते पाहायला भेटतं आणि आमचा शेतकरी हे प्रदर्शन पाहून नवीन अधिकच आनंद आमच्या शेतकऱ्याला होईल, कारण प्रत्येक वर्षी वेगवेगळं अवजारे येतात, आधुनिक सगळं व्यवस्था मोठी आहे, त्यांचे कर्मचारी भरपूर आहेत, त्यांना बाकीचं म्हणजे हेट व्हायचं म्हणजे काय प्रत्येक कुणाला नाही। मला सुद्धा वाटतं ते आता प्रदर्शन काड्यामध्ये उभा करावं, पण ती तितकी आमची ताकद पुरत नाही। आमचे साहेब आहेत, तर त्यांचा
मोठा कर्मचारी वर्ग आहे, संस्था आहेत, अशा मोठ्या लोकांनी वेगवेगळ्या खूप चांगलं प्रदर्शन होतं. याच्यामध्ये विविध शेतीची अवजारं, शेती, रासायनिक खतं, आयुर्वेदिक औषध, हे भरपूर काही मस्त होतं पहा. नाही, यापूर्वी कधी नव्हतं पाहिलं असं. छान आहे. आष्टीत प्रथमच आष्टीसारख्या ठिकाणी एवढं मोठं प्रदर्शन झालं, हे खूप चांगलं झालं. असं दरवर्षी व्हायला पाहिजे अशी साहेबाला विनंती आहे. हा सर, नमस्कार. या ठिकाणी मी राजेंद्र बळे, माझं गाव कुईनी आहे आष्टी तालुक्यामध्ये. आणि आज खरोखरच खूप आनंद वाटतो की आज आपल्या आष्टीमध्ये हे जे आपले माजी आमदार धोंडे साहेब यांच्या माध्यमातून जे हा खूप मोठा असा कृषी प्रदर्शनचा प्रोग्राम लाभवला. ॲक्च्युली 2-3 दिवसापासून मी रोडनीच जात होतो आणि प्रदर्शन पाहायला जाण्याची खूप इच्छा होती, पण आज वेळ मिळाला आणि आलो. इथं आल्यानंतर जे कृषी प्रदर्शन बघितल्यानंतर जे की आपल्या भागामध्ये कधीही वस्तू बघितल्या नसतात, खूप छान छान वस्तू आहेत, किंवा शेतीचे अवजार असतील, जनावरांची औषधं असतील, खुराक असेल, ह्या सगळ्या वस्तू इथं आल्यानंतर असं वाटलं की आपण खूप तरी मागं होतो. हे आपल्याला पाहायला आतापर्यंत कधी मिळालेलं नाही, पण साहेबांच्या माध्यमातून हा आमच्या आष्टी तालुक्यातल्या शेतकऱ्यासाठी खूप मोठा योगायोग मानता येईल. इथं आल्यानंतर मला असंही जाणवलं की मी काकांना आता 2-3दा म्हटलं की मी मुलांना पण घेऊन यायला पाहिजे होतं. खरोखरच म्हणजे आपल्या जे लहान मुलं आहेत, जे शाळेमध्ये शिकतात, त्यांनाही हे खूप आवड. आणि मी साहेबांना या माध्यमातून आज एक रिक्वेस्ट करेन की साहेब, हा कार्यक्रम आपल्या आष्टी तालुक्यामध्ये तुमच्या माध्यमातून आणि शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ या माध्यमातून प्रत्येक वर्षी हा प्रोग्राम आपण या ठिकाणी राबवा, अशी मी साहेबांना हात जोडून आणि कळकळीची विनंती करतो. खूप आनंद वाटला. मी गोवर्धन कोंडे लगड, राहणार हेवरा, तालुका आष्टी, जिल्हा बीड. हे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन पाहायला आलो. खूप बरं वाटलं. आणि खूप स्टॉल आहे तिथं. शेतीच्या वेगवेगळ्या क्षेत्रातली माहिती मिळाली, गृहोपयोगी वस्तू, शेतीचे उपयोगी वस्तू आणि पुन्हा वेगवेगळ्या मशिनरी, आणि खूप बरं वाटलं. आणि हे दरवर्षी व्हायला पाहिजे. खूप छान वाटलं, सुंदर वाटलं. आता काय आहे, JSTB एक घ्यायचा नाद आहे माझा फवारणीसाठी. आणि म्हणजे असं बरंच लई असं पाहायला गेलं. तिला मी पाहायला गेलतो आणि तिथं पण चांगलं होतं, पण ही सुद्धा ग्रामीण भागात असल्यामुळं पण लोकांचा प्रतिसाद सुद्धा खूप आहे. सुंदर वाटलं. वर्ष निश्चितच व्हायला पाहिजे. आणि चांगलं वाटलं, बरं वाटलं एकदम. शेतीचं चांगलं म्हणजे ज्ञान, वेगवेगळे स्टॉल येतं, वेगवेगळे समजा यंत्रसामुग्री आहे, त्याच्याबद्दल चांगलं वाटलं. साहेबांनी दरवर्षी सगळी यंत्रणा आहे, जागा आहे भरपूर त्यांची स्वतःचीच, पुन्हा आणि समजा सगळी यंत्रणा आहे, हे सगळं असल्यामुळे त्यांनी दरवर्षी याचं आयोजन केलं पाहिजे. राज्यस्तरीय स्तरावरचं वेगवेगळे स्टॉल, वेगवेगळ्या कंपन्या, त्यांना समजा मला वाटतं.